Welcome to AGS Broca and Vonic friends. I'm Amit Gokhale, your English mentor, English faculty. I'm bringing you in this series. I'm bringing to you various poetry, various prose and poetry units from SSC Maharashtra Board Lower English. Right. In the previous couple of videos, 4 videos, we discussed the first poem, that is A Teenager's Prayer, from your textbook. Now, today I have brought for you second part, that is an encounter of a special kind, right? So मित्रांनो, आता आपण आज बघणार आहोत की हा जो आपल्याला एक प्रोज आहे, हे जे एक युनिट मधला एक सेकंड चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. सो हे काय आहे आज, है ना? सो याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. वेलकम. तुम्ही वही पेन घ्या, टेक अ बुक विथ यू, गेट अ पेन विथ यू, राईट नोट्स, राईट, अँड बी अटेंटिव्ह, बी ॲज अलर्ट ॲज यू कॅन. आपण आता एक छान एक काहीतरी डिस्कशन करणार आहोत आणि आपण समजून घेणार आहोत की एक्झॅक्टली काय आहे, राईट? सो लेट्स बिगिन. आता इथे आपल्याला आपल्याकडे एक ओके, जस्ट गिव्ह मी वन मोमेंट, जस्ट वेट. इफ वी कॅन राईट. Just wait. Give me a couple of moments. I'll see what has happened here. Okay, let's go to this. A teenager's prayer. This one is done. An encounter of a special kind. So we have this one. Yeah, let's go back to what we have. Okay, I don't know how to minimize it, right? Fine. So here we have. Okay, give me 1 minute. All right, an encounter of a special kind. So let's select this. जर का आपण हे एवढं सिलेक्ट केलं, इतकं केलं समजा. Okay, I don't know if you can see this. Let me check if it is clear on the screen. Still it is not, so okay, how about this? I guess now. ठीक आहे, एक काम करूया, बिकॉज आय थिंक दिस इज नॉट रिअली विजिबल ऑन युअर लॅपटॉप, बट स्टील आय एम शुअर यू हॅव बुक. तुमच्याकडे पुस्तक आहे, राईट? ओके, सो आपण आता बघूया पहिल्यांदा अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. सो हे जे एन्काउंटर आहे, सो एन्काउंटर या शब्दाचा मिनिंग काय है ना? आता आपल्याला आपण जो आता हे जे प्रोज युनिट आपण शिकणार आहोत, यामध्ये एन्काउंटर या शब्दाचं मिनिंग काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. सो एन्काउंटर म्हणजे मराठीमध्ये आपण एन्काउंटर म्हणजे म्हणू शकतो की भेट, कोणाशी तरी झालेली भेट, है ना? मल्टिपल मिनिंग्स आहेत एन्काउंटरचे. आपण म्हणू शकतो एखादी भेट, एखादा अनुभव, राईट, आणि विशिष्ट प्रकारचा स्पेशल काइंड, काहीतरी त्याच्यामध्ये स्पेशल आहे की जे खूप वर्ष त्या ऑथरला लक्षात राहिलंय, है ना? सो
Encounter can be defined as, you may say, a meeting with someone, an experience, interaction with someone, right? So हे सगळे एन्काउंटरचे मिनिंग आहेत. मीटिंग आहे किंवा इंटरॅक्शन, एक्सपिरियन्स. सो व्हेरियस मिनिंग्स, मीटिंग, इंटरॅक्शन, एक्सपिरियन्स, है ना? सो I'll write it here, experience, right? सो यामध्ये आपल्याला हे कळतंय की ऑथरची कोणाची तरी भेट झाली आहे आणि ती काहीतरी एक स्पेशल काइंडची आहे. त्याला एक विशेष काहीतरी महत्व आहे. ती ऑथरला खूप काळ लक्षात राहील, काहीतरी असेल. आपण बघू काय. सो पुढे लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट. ओके, सो लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट हियर. स्पेशल काइंड, राईट. आता तुमच्या बुक मध्ये बघा, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल आपण काय काय करतोय. वॉर्मिंग अप है ना. लेट्स गेट स्टार्टेड. आपल्याला स्टार्ट करण्यापूर्वी थोडंसं वॉर्म अप केलं की आपण वी गेट प्रिपेअर्ड. सो चिटचॅट मध्ये आहे काही जस्ट अ कन्व्हर्सेशन. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? What do you think the girl is trying to do? So in the picture we see there is this little girl. She is trying to ती तिचं डोकं पाण्याच्या वर ठेवायचा प्रयत्न करते. तिच्याकडे एक कंटेनर असं आहे किंवा एक पातेला आहे, त्यामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू आहे, पाणी आहे. सो हे क्वेश्चन्स आपण आता ब्रीफली आन्सर करू. मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. सो याच्यामध्ये जे काही हेडिंग्स आहेत ते आपल्याला इमेजेसची मॅच करायचे आहेत. हेडिंग्स विथ इमेजेस. पहिलं काय, अवर लक्झुरियस बंगलोज. सो सी आहे, पहिलं सी आहे ना. अवर लक्झुरियस बंगलोज इज सी. माय फेवरेट पास टाइम. इकडे ऑथर आपल्याला काहीतरी रिडिंग करताना दिसतोय. सो दॅट्स हिज पास टाइम, बी. सो त्यानंतर व्हॉट अ कमोशन. कमोशन म्हणजे काय, खूप गोंधळ गोंगाट. सो हे आपल्याला दिसतंय डी मध्ये. हे आपल्याला दिसतंय डी मध्ये. आणि सॉरी, एनग्रॉस्ड इन माय बुक हे, ओके, एनग्रॉस्ड इन माय बुक हे बी मध्ये आहे, बी. अच्छा, सॉरी, एनग्रॉस्ड म्हणजे इथे हा विचार करतोय. एनग्रॉस्ड म्हणजे विचारांमध्ये आहे. सो एनग्रॉस्ड इन माय बुक इज ए. ओके, सो हा बघा विचार करतोय. एनग्रॉस्ड म्हणजे काय, विचारात मग्न असणं. सो दॅट इज ए. माय फेवरेट पास टाइम बी मध्ये आहे, त्याला मजा येते पुस्तक वाचायला, राईट. सो पुढे आपण बघूया आपल्याकडे काय आहे. नाव लेट्स गेट गोइंग हियर. ओके, राईट. सो व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. आपण ते जे आता क्वेश्चन्स बघितले होते ना, ते आपण आता पटापट याची उत्तरं मी तुमच्यासाठी लिहिली आहेत. आय हॅव कंपोज्ड दिस आन्सर्स फॉर यू. सो हे तुम्ही बघा काय मी कसं व्होकॅब्युलरी कशी वापरली आहे, मी डिस्क्राईब कसं केलंय, राईट. सो व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. सो वी सी in the picture, I see a girl trying to keep herself afloat. She is trying to keep herself afloat. चित्राचं आपल्याला चित्राचं डिस्क्रिप्शन करायचंय, त्यामध्ये आपण हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरू शकतो. कारण की ते चित्र दिसतंय, त्या चित्रामध्ये मला दिसतंय की एक मुलगी असं करते आहे. सो ती स्वतःला तरंगत ठेवण्याचा प्रयत्न करते. सो मी ते प्रेझेंट कंटिन्युअस वापरलंय. आय सी अ गर्ल ट्राइंग टू कीप हरसेल्फ अफ्लोट. त्यानंतर कॉमा, अफ्लोट. अजून काय करते ती, रेझिंग हर हेड. ती तिचं डोकं वर उचलतीये. टू कीप इट अबाव द सरफेस ऑफ वॉटर. है ना, पाण्याच्या पातळीपेक्षा तिचं डोकं वर ठेवण्याचा प्रयत्न करते. शी इज कॅरिंग ऑन हर हेड अ वोक. WOK. वोक म्हणजे काय, वोक म्हणजे हे जे पातेलं आहे ना, असं हे जे असं पातेलं जे असतं त्याला इंग्लिशमध्ये वोक म्हणतात, WOK. सो शी इज कॅरिंग ऑन हर हेड अ वोक विथ अ पप इन इट. पप म्हणजे पपी, कुत्र्याचा एक पिल्लू आहे त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट, व्हॉट डू यू थिंक. सो मित्रांनो, ह्या पद्धतीने आपल्याला आपली इंग्लिश लँग्वेजची ओळख वाढवायची, आपल्याला मैत्री करायची लँग्वेजची. आणि वी आर in the process where we are making friendship with this language. We are being friends with the language, है ना. We are falling in love with this language, right? So what do you think the girl is trying to do? Why? आता ही मुलगी काय करतेय? What is she trying to do? The girl is trying her best to get herself out of water. पाण्याच्या बाहेर निघायचा प्रयत्न चाललाय तिचा. To get herself out of. So च्या बाहेर आणि कशाच्या, वॉटर. She is trying her best. ती तिचा तिच्याकडनं सर्वोत्कृष्ट प्रयत्न, सर्वात जास्त खूप प्रयत्न करते टू रेस्क्यू, वाचवण्याचा. कशाला, द स्केअर्ड पप. एक कुत्र्याचं घाबरलेलं पिल्लू आहे, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते.
शी इज सेव्हिंग द पप ॲज शी इज काइंड, कारण की ती दयाळू आहे आणि ती ती शूरवीर आहे, ती ब्रेव आहे, है ना, ती तिच्यामध्ये करेज आहे, ती ब्रेव आहे. ओके, नेक्स्ट लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट नंबर 3. Okay, so here we go. If you were in the place of that girl, what would you do? तुम्ही जर का त्या मुलीच्या ठिकाणी तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं, हा प्रश्न आहे. सो बघू आपण. सो इफ आय वर, इफ बरोबर जेव्हा आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करतो तेव्हा आय बरोबर आपण सहसा आपण इंग्लिश मध्ये आय वॉज, पण इफ मध्ये असलं की आय वर म्हणतो आपण. इफ आय वर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल आय वुड. सो मी तिच्या जागी असतो तर असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा आय वुड, राईट, आय वुड ऑल्सो ट्राय माय बेस्ट, आय वुड ऑल्सो ट्राय माय बेस्ट टू सेव्ह स्केअर्ड लिटिल पपी. मी पण माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेन त्या घाबरलेल्या लहानशा पिल्लाला वाचवण्याचा. आय हॅव बीन टॉट, मला हे शिकवले गेले, पॅसिव्ह व्हॉइस आहे. आय हॅव बीन टॉट बाय माय टीचर्स, हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. सो माय टीचर्स हॅव टॉट मी, है ना, ऍक्टिव्ह पॅसिव्ह. सो हा पॅसिव्ह आहे. आय हॅव बीन टॉट बाय माय टीचर्स अँड पेरेंट्स. तुम्ही हे लिहू शकता की मला मी टीचर्स आणि पेरेंट्स कडनं मला ही शिकवणूक मिळाली आहे. टू बी काइंड, दयाळू असावं, ब्रेव, धैर्य असावं माझ्यामध्ये, अँड कंपॅशन, करुणा असावी, कंपॅशनेट. अँड आय एम फुल्ली अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ दीज व्हॅल्यूज. या ज्या व्हॅल्यूज आहेत, है ना, हे जे व्हर्च्यूज आहेत, हे जे गुण आहेत, या व्हॅल्यूज आहेत, त्याचं माझ्या लाईफमध्ये काय महत्व आहे. मला जर का एक केअरिंग आणि रिस्पॉन्सिबल सिटीजन बनायचं असेल तर या व्हॅल्यूजचं काय महत्व आहे ते मला पूर्णपणे माहिती आहे. सो आय एम फुल्ली अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ दीज व्हॅल्यूज. दीज व्हॅल्यूज म्हणजे कोणते कोणते, यु नो, काइंड असणं, ब्रेव असणं, कंपॅशनेट असणं, फॉर मी टू ग्रो ॲज अ केअरिंग रिस्पॉन्सिबल सिटीजन. पहा, या पद्धतीने उत्कृष्टपणे आपण डिस्क्राईब करू शकतोय ना. ओके, देन ऑफकोर्स परत एक गोष्ट, जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा always be alert for number of lines, you know, what kind of answer length has been asked, किती ओळींमध्ये लिहायचं, त्याप्रमाणे तुम्ही हे लिहावं लागणार तुम्हाला. ओके, देन डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. तुम्हाला असं वाटतं का की तिचं आता ती ज्या मिशन वरती आहे, तिचं मिशन काय चित्रात आपल्याला दिसतंय, त्या पिल्लाला वाचवायचं. ओके, सो विदाउट अन आयोटा ऑफ डाऊट. बघा तुम्ही कसे छान छान तुमच्या याच्यामध्ये एक्सप्रेशन्स ऍड करू शकता तुमच्या रायटिंग मध्ये, है ना. सो विदाउट अन आयोटा ऑफ डाऊट, हे जे इडियम आहे किंवा एक्सप्रेशन आहे, याचं मिनिंग आहे निशंकपणे, मला जराही शंका नाही, है ना, थोडीशीही शंका नाही, निशंकपणे. विदाउट अन आयोटा ऑफ डाऊट म्हणजे त्याच्यामध्ये काही वादच नाही, शंकाच नाही. सो निशंकपणे. ओके, विदाउट अन आयोटा ऑफ डाऊट शी विल बी सक्सेसफुल, शी विल बी सक्सेसफुल, तिला यश मिळणार. इट्स एव्हिडंट फ्रॉम द पिक्चर, चित्रातनं हे नक्कीच दिसतंय. इट्स एव्हिडंट. सो क्लिअर, आपल्याला क्लिअरली हे दिसतंय, व्यवस्थित दिसतंय, दॅट शी इज डुईंग हर बेस्ट, ती तिचा तिच्याकडनं पूर्ण प्रयत्न करते. अँड शी इज शोईंग ऑल द ग्रिट अँड डिटर्मिनेशन, म्हणजे काय, ते पूर्ण धैर्य दाखवते, ते पूर्ण शौर्य दाखवते, है ना, ती पराक्रमी आहे ती. सो ग्रिट अँड डिटर्मिनेशन, शी इज शोईंग ऑल द ग्रिट अँड डिटर्मिनेशन, करेज. देन डिटर्मिनेशन, इट टेक्स म्हणजे जे जरुरी आहे. इट टेक्स टू सेव्ह अ प्रिशियस लाईफ, प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे, प्रिशियस आहे. सो तिला माहिती आहे की कुत्र्याचा पिल्लाचा जीव पण प्रिशियस आहे. सो शी विल सर्टनली सक्सीड ऑन अकाउंट ऑफ म्हणजे बिकॉज ऑफ. हे एक एक्सप्रेशन आहे, ही एक इडियम आहे. ऑन अकाउंट ऑफ म्हणजे बिकॉज ऑफ, ओइंग टू, असे वेगवेगळे याला आहेत, यु नो, काय म्हणतात त्याला, सिमिलर एक्सप्रेशन. ओइंग टू, OWING, ओइंग टू. On account of means because of her bravery and caring disposition. Disposition म्हणजे स्वभाव. Disposition या वर्डचा मीनिंग आहे स्वभाव. ओके, नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. Here we have, ओके, an encounter of a special kind. आपण एन्काउंटरचं मीनिंग बघितलं मगाशी. लेट्स नाउ मूव्ह टू द मेन पार्ट, है ना. सो आता आपल्याकडे काय, आपल्याला आता वी आर गोइंग टू लर्न दिस स्टोरी. ओके, सो माय फादर, ऑथरनी हे नॅरेट करायला आपल्याला सुरुवात केली इथून. सो ही सेज, दिस इज द वे ही स्टार्ट्स. सुरुवातीला इंट्रोड्यूस करतोय तो काही गोष्टी. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. माझे वडील एक मेडिकल प्रोफेशनल होते, वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये.
इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल, है ना, वेस्ट बेंगॉल मध्ये राणीगंज मध्ये द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड म्हणजे परत एक पॅसिव्ह आहे, है ना. बघा, वर हाऊस्ड हा पॅसिव्ह आहे. फक्त इकडे प्रत्येक पॅसिव्ह मध्ये बाय असं लिहिलं असेलच अशी काही कंपल्सरी नसतं असं, है ना. वर हाऊस्ड म्हणजे वॉज वर प्लस थर्ड फॉर्म, सो इट इज पॅसिव्ह वॉइस. वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आपण हे सगळं ग्रामर मध्ये बघू. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आमचं घर कॅम्पसच्या कॉर्नर मध्ये होतं, राईट. द ऑफिसर्स, आता बघा ऑफिसर्स मध्ये एस च्या नंतर अपोस्ट्रोफी आहे पहा. ऑफिसर्स म्हणजे अनेक ऑफिसर्स साठीचा क्लब म्हणून एस नंतर अपोस्ट्रोफी आहे. एकासाठी असतात तर आर नंतर राहिला असतं, है ना. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्टंट, लागूनच होता तो, जोडून होता, चिकटून होता, टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आमच्या बगीच्याची जी भिंत होती ना त्यालाच जोडून त्याला चिकटून ऑफिसर्स क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस. कंपाऊंड आहे ना खूप लक्झुरियस होतं, खूप असं एकदम रिच होतं. कशाने? विथ ग्रीन ग्रास, भरपूर. आता इथे लक्झरी म्हणजे आपण ऐशो आराम तशी लक्झरी नाही यायची. इथे मिनिंग आहे, कंटेक्स्चुअल मिनिंग आहे. ग्रीन ग्रास भरपूर होतं, लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास. कलरफुल फ्लॉवर्स, भरपूर फुलं होती. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, भव्य दिव्य अशी झाडं होती, इम्प्रेसिव्ह. द सीझनल व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या सीझन्स मध्ये येणाऱ्या व्हेजिटेबल इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड्स. अँड द मॅग्निफिसंट म्हणजे अतिशय इम्प्रेसिव्ह, अतिशय मॅजेस्टिक, अतिशय मोठं, अतिशय ग्रँड, अतिशय अट्रॅक्टिव्ह. मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स, खारी यायच्या तिथे, बऱ्याचशा खारी यायच्या त्या झाडांमुळे. अँड मेनी स्पीशीज ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या बरेच जाती तिथे यायच्या. ओके, त्यानंतर लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट. अ ग्रुप ऑफ लंगूर्स. सो अ ग्रुप ऑफ लंगूर्स इज मंकी. सो माकडाला हा शब्द हिंदी मधून इंग्लिश मध्ये गेलाय. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन. त्यांनी त्यांची गुहा, आता डेन म्हणजे गुहा, पण ह्या संदर्भात, या कॉन्टेक्स्ट मध्ये डेन म्हणजे त्यांनी त्यांचं घर बनवलं होतं. इन अन अश्वथ ट्री, अश्वथ जातीच्या झाडामध्ये त्यांनी त्यांचं घर बनवलं होतं नियर बाय. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल. पार्ट अँड पार्सल मीन्स काय? अगदी रोजच्या जीवनातलं ते एक भाग बनले होते. इट हॅज बिकम अ पार्ट अँड पार्सल म्हणजे जसं आपण म्हणतो वेन यू आर इन 10th ग्रेड और वेन यू आर इन स्टुडंट लाईफ, स्टडीज इज और स्टडीइंग इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. सो तुमच्या जीवनाचा जो एक अविभाज्य घटक असतो, ऑफ अवर एक्झिस्टन्स, आमच्या अस्तित्वाचा एक तो पार्ट अँड पार्सल होता. अँड डेली लाईफ. ओके. अ स्मॉल इन्सिडेंट, एक छोटीशी अशी एक घटना घडली ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून, शनिवारच्या दुपारी. लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट. प्रोफाउंड म्हणजे खूप पॉवरफुल इफेक्ट, माझ्यावरती खूप प्रचंड पॉवरफुल असा परिणाम झाला. प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. सो तुम्ही प्रोफाउंड साठी काय म्हणू शकता की एखादा व्यक्ती असतो, त्याचा स्वभावात आपल्याला खूप बदल दिसला की आपण म्हणतो आय हॅव सीन अ प्रोफाउंड चेंज इन हिम, है ना. सो प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. अँड अनफोल्डेड म्हणजे काय? रिव्हिल्ड. म्हणजे अनफोल्डेड म्हणजे माझ्या डोळ्यासमोर असं काहीतरी आलं, रिव्हील झालं, उघड झालं. सो अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डिमेन्शन, एक नवीन आयाम. अ न्यू डिमेन्शन, अ न्यू फॅक्टर, एक नवा आयाम. कशासाठी? टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, देवाचे हे जे काही निर्मिती आहे त्यातलं एक नवीन आयाम माझ्या डोळ्यापुढे त्यांनी अनफोल्ड केला, त्यांनी रिव्हील केला, माझ्या डोळ्यापुढे तो उघड झाला. राईट. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन, है ना. पूजा वेकेशन. सो दुर्गा पूजा वगैरे जी असते त्याची सुट्टी सुरू होऊन काही दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, प्रत्येक मुलासाठी जसं होतं तसंच हॉलिडेज प्रोव्हाइडेड अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर मी, मला एक संधी मिळायची. कशासाठी? टू बिकम एनग्रॉस्ड, ऑक्युपाइड, है ना, कुठल्या तरी कशा तरी गढून जायचं, है ना. इन व्हेरियस मॅगझिन्स, वेगवेगळे मॅगझिन्स वाचायचे, स्टोरी बुक्स वाचायचे. पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन, लहान मुलांसाठी जे पब्लिश व्हायचे ना ते वाचण्यासाठी, त्या वाचनामध्ये गढून जाण्याची मला एक ऑपॉर्च्युनिटी होती. चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन, सो सणासुदीच्या काळात. आफ्टर अ हार्टी मीन्स सफिशियंट अँड होलसम लंच. एक हार्टी लंच म्हणजे एक सफिशियंट आणि होलसम, खूप एक असं पूर्ण, परिपूर्ण असं त्याला म्हणतात होलसम लंच. माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स, माझ्या लहान बहिणी ले डाऊन,
त्या ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप, त्या दुपारची झोप घेत होत्या. अँड आय सेटल डाऊन, आणि मी छानपैकी आरामात सेटल डाऊन, मी बसलेलो होतो, किंवा मी आय सेटल डाऊन, एक सेकंड हा, आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, एक गोष्टीचं पुस्तक घेऊन मी छानपैकी बसलो होतो. राईट. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप. सो ती जी शांत दुपार होती ना, दॅट प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप म्हणजे काय, पार्श्वभाग. म्हणजे पार्श्वसंगीत असताना जसं बॅकग्राऊंड म्युझिक, तसं बॅकड्रॉप म्हणजे त्या शांत दुपारच्या त्या बॅकड्रॉप मध्ये फॉर रिडिंग अन ऍडव्हेंचरस स्टोरी. मला एक छान ऍडव्हेंचर स्टोरी मला वाचायला एक छान त्या शांत दुपारी एक संधी मिळाली होती. द सायलेन्स वॉज ओकेशनली ब्रोकन, बस मधनं ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, माझ्या घरातल्या लोकांच्या घोरण्याचा आवाज. द इंटरमिटंट म्हणजे चालू बंद किंवा फ्रिक्वेंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, चिमण्यांचं चिवचिवाट होता. हार्श काउइंग ऑफ अ क्रो, कावळ्याचं हार्श ओरडणं. द श्रिल म्हणजे व्हेरी हाय अँड लाऊड, खूप जोरजोरात श्रिल साऊंड किंवा व्हॉइस. कॉल, त्याला म्हणतात कॉल, पक्ष्यांच्या ओरडण्याला कॉल म्हणतात. कॉल ऑफ अ काईट पक्षी फ्लाइंग अबाव द ग्राउंड. मिनिट्स टिक्ड बाय, काही मिनिटं निघून गेले. आय बिकेम डीपली ऍब्झॉर्ब इन द बुक. बिकेम डीपली ऍब्झॉर्ब म्हणजे मी त्यामध्ये गळून गेलो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रे डॉग्स, भटकी कुत्री. स्ट्रे डॉग्स मीन्स भटकी कुत्री. बार्किंग फ्युरियसली, खूप आक्रमकपणे ते भुंकत असताना मला ऐकू आलं. थोडं दूरवरती, इन द डिस्टन्स. आय चोज टू इग्नोर, पहिल्यांदा मी दुर्लक्ष केलं. द कमोशन म्हणजे काय, नॉइज अँड कन्फ्युजन, खूप मोठ्याने जो गोंगाट होता ना, कर्कश आवाज, पहिल्यांदा मी इग्नोर करूया. थिंकिंग दॅट, मला असं वाटलं की पॅक ऑफ डॉग्स हे कलेक्टिव्ह नाउन आहे कुत्र्यांसाठी. सो पॅक ऑफ डॉग्स, पॅक हे कुत्र्यांसाठी कलेक्टिव्ह नाउन वापरतात. त्यांनी काय, माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस, त्यांनी एखाद्या अनफॉर्च्युनेट दुर्दैवी अशा डुकराला त्यांनी अटॅक केला असेल, त्याला त्यांनी एका कोपऱ्यात त्यांनी हे केलं असेल, कॉर्नर केलं असेल. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर, पण काही वेळातच, अगदी काहीच वेळात भुंकणं खूप जोरजोरात ऐकू यायला लागलं. अँड मोर अग्रेसिव्ह, खूप जास्ती आक्रमक व्हायला लागलं ते. अँड द अलार्म्ड काउइंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज, कावळ्यांसाठी कलेक्टिव्ह नाउन फ्लॉक. सो खूप जोरजोराने कावळ्यांचा तो थवा, अलार्म्ड कॉविंग म्हणजे ते जणू काही अलार्म देत होते, काहीतरी ते सांगत होते त्यातनं. ऍडेड टू द, त्याच्याने काय झालं ना, ऍडेड टू द कॅकॉफनी. बघा हा शब्द कॅकॉफनी, खूप वेळेला हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये येतो हा वर्ड है ना, कॅकॉफनी. सो कॅकॉफनी इज लाऊड हार्श नॉइज. कॅकोफोनीच्या उलट, कॅकोफोनीच्या विरुद्ध काय, युफोनी म्हणजे स्वीट साऊंड. कॅकोफोनी म्हणजे हार्श साऊंड, कर्कश आवाज. युफोनी म्हणजे स्वीट साऊंड. सो हे फोन नावाचा रूटवर्ड आहे याच्यात. फोन म्हणजे हा रूटवर्ड आहे, याचं मिनिंग आहे साऊंड. ईयू हा प्रिफिक्स आहे, याचं मिनिंग आहे स्वीट किंवा स्वीट किंवा गुड. आणि कॅको इज लाऊड किंवा हार्श. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मला हे लक्षात आलं की तो जो खूप कर्कश आवाज होता ना, जवळ येत चालला होता माझ्या. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ, म्हणजे क्युरिओसिटी इतकी प्रबळ झाली माझ्यामध्ये. सो गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे माझ्यामध्ये क्युरिओसिटीने मला ओव्हर पॉवर केलं, डिफिटेड. सो आपण म्हणतो की वेदर म्हणजे जे बदलतं हवामान आहे, समजा चेंजिंग वेदर. सो बदलतं हवामान, इट गॉट द बेटर ऑफ मी, त्यांनी माझ्यावरती जणू काही अटॅक केलं आणि मला फ्लू झाला. सो गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड, मी पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, मी वरांड्यात गेलो बघायला काय होतंय. आय ग्लॅन्स टुवर्ड्स म्हणजे मी एक नजर टाकली. द रूफ ऑफ द क्लब हाऊसच्या टेरेसवरती, रूफवरती. अँड सॉ समथिंग हॉरिबल, मला खूप भीती आणणारं भयावह असं दृश्य दिसलं. अ बिग मेल लंगूर, एक मोठं माकड होतं. अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, नक्कीच असं दिसत होतं की ते लीडर होतं त्या ग्रुपचं. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर, एक माकडाचं पिल्लू त्यांनी हातात धरून ठेवलं होतं. इन हिज हँड्स. अँड मर्सिलेसली, अतिशय क्रूरपणे, क्रुएली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. ते लहान पिल्लाला आहे ना, जोरात चावत होतं सगळीकडे आणि त्याला त्या पिल्लाला मारून टाकायचं होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या माकडाची आई
अँड अदर लेसर मेंबर्स म्हणजे काय, जे तितके शक्तिवान नव्हते, तितके ते शक्तिशाली नव्हते, त्यांच्याकडे तेवढी ताकद नव्हती, ते कमजोर होते, असे जे बाकीचे माकडं होती ऑफ द लंगोर ग्रुप वर स्कॅटर्ड, ते इकडे तिकडे विखुरलेले होते ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय, वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. सो पॅसिव्ह व्हॉइस आहे. वॉचिंग द बेबी हा पॅसिव्ह व्हॉइस नाही आहे, बेबी बीइंग किल्ड हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन. मला अशी एक मी प्रथा मला आठवली अॅनिमल किंगडम मध्ये, माकडांच्या म्हणजे प्राण्यांच्या जगातली. अ व्हेरी लार्ज फॅमिली अकॉर्डिंग टू बघू पुढे काय आहे. अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट, म्हणजे मला ती एक कस्टम आठवली, ती एक प्रथा किंवा अशी एक गोष्ट प्राण्यांच्या जगातली, की ज्याच्यामधनं मला हे माहिती होतं की एक डॉमिनंट जो असतो ना, जो पॉवरफुल किंवा श्रेष्ठ असतो, सुपेरियर मेल, युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी. तो दुसऱ्या एखाद्या मेल बेबीला, दुसऱ्या एखाद्या माकडांच्या पिल्लाला, जे मेल आहे किंवा ऍडल्टला सर्व्हाइव्ह करू देत नाही त्याच्या ग्रुपमध्ये, कारण त्याला त्याचं डॉमिनन्स, त्याची पॉवर टिकवून ठेवायची असते. सो विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट म्हणजे जरा हेवी, अशी एक जाड अशी एक स्टिक मी घेतली हातात, इन वन हँड, अँड हर्ड म्हणजे फेकलं, थ्रू फोर्सफुली, जोरात फेकली मी, जोरात फेकलं. अ पीसेस ऑफ स्टोन, दगड फेकून मारले. ऍट द मॅराउडिंग, आता तुम्ही हॅरी पॉटर जर का वाचलं असेल ना, त्याच्यात हा मॅराउडिंग हा वर्ड आहे. ऍट द मॅराउडिंग म्हणजे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक, लँगूर. सो तो जो मॅराउडिंग लंगूर होता ना, सो विच वॉज सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक करण्याच्या मोडमध्ये तो होता, त्याच्याकडे मी दगड फेकून मारले. द लँगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड, तो इतका इतका रागात होता, दॅट इट हार्डली टुक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट, की मी त्याच्यावर जो अटॅक केला ना, तो त्याला तो जाणवला पण नाही, इतका तो रागात होता, इतका तो आक्रमक होता, इन्फ्युरिएटेड. बट देन, पण नंतर काय झालं, आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, मी अजून जास्त दगड मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट, त्यांनी पण माझी मदत केली. रेज देअर पिच, त्यांनी पण त्यांचं भुंकणं वाढवलं. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, त्या माकडाला जाणीव नव्हती अचानक त्याच्यावरती असा अटॅक होईल. फ्रॉम अननोन क्वार्टर्स, म्हणजे कुठले अननोन काही क्वार्टर्स होते, तर ते जे त्यांचं जे हे होतं ना कॉलनी, तिथले क्वार्टर्स, फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ, ते जे असं रूफ असतं ना स्लोपिंग, सो ओव्हर द व्हरांडा. द बेबी वॉज लिस्टलेस म्हणजे काय, विदाउट एनी एनर्जी, खूप ते असं अशक्त झालं होतं, जणू काही ते असं मलूल झालेलं होतं. नेक्स्ट बघू. अँड अपियर टू बी डेड, असं वाटत होतं की ते बेबी जे होतं ते गेलं, ते मेलं. ऍज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, त्याचं शरीर जसं जसं स्लाइड डाऊन व्हायला लागलं, म्हणजे मूव्ह डाऊनवर्ड, खाली खाली यायला लागलं. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स, तसं तसं कुत्र्यांचं जे तो हे होतं ना कळप कुत्र्यांचा, ग्रू मॅनिफोल्ड, म्हणजे मोर अँड मोर, ते लोक कुत्रे आणखीन जमा व्हायला लागले. ऍट द प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट, म्हणजे त्यांना वाटलं की आपल्याला एक चांगलं प्रॉस्पेक्ट मिळालं ऑफ अ गुड किल, म्हणजे त्यांनाही ही इच्छा झाली की या माकडाच्या पिल्लाला मारून टाकलं की आपल्याला खायला मिळेल. कीपिंग द डॉग्स ऍट बे म्हणजे दूर ठेवणं. विथ द स्टिक, मी काय केलं, त्या काडीने मी कुत्र्यांना दूर केलं, त्यांना पळवून लावलं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर स्टेल, मी त्याची शेपटी पकडली. जस्ट ऍज इट टिप्ड ओव्हर द एज, ते जसं जेव्हा पडलं ना तसं, ऑफ द टाइल्ड रूफ. ओके. द बेबी अपियर्ड इनर्ट म्हणजे काय, पॉवरलेस. खूप तो इनर्ट गॅसेस असतात ना, आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलो इनर्ट गॅसेस. सो पॉवरलेस, मोशनलेस अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, ते एक पिल्लू होतं माकडाचं आणि मेल होतं ते. बाय दिस टाइम, आतापर्यंत काय झालं, माय पेरेंट्स अँड सिस्टर्स, माझ्या घरातले लोक, पेरेंट्स सिस्टर्स, हॅड कम आउट टू द वरांडा अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, मी जे वाचवण्याचा प्रयत्न करत होतो ना पिल्लाला, ते त्यांनी बघितलं. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स, आमचे काही शेजारी पण गोळा झाले होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड, आमच्या मागच्या अंगणामध्ये मी त्याला घेऊन गेलो. अँड जेंटली लेड हिम, सो लेड म्हणजे त्याला ठेवलं खाली. सो लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप, कूप म्हणजे पिंजरा, COOP कूप म्हणजे पिंजरा, आणि COUP कूप म्हणजे अटॅक. ओके. सो हे कूप आहे, हे कूप आहे, COUP, हे होमोफोन्स आहेत, याचे मिनिंग्स वेगळे आहेत, स्पेलिंग्स वेगळे आहेत.
ह्याचा मिनिंग आहे पिंजरा, याचा मिनिंग आहे अटॅक. ओके, त्यानंतर पुढे बघू आपण. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. त्याच्या शरीरावरती ना खूप चावल्याच्या खुणा होत्या. अँड स्क्रॅचेस. ब्लड वॉज उझिंग. उझिंग म्हणजे काय? रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग म्हणजे बाहेर पडत होतं त्यातनं, रक्त भळभळत होतं. फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. द बेबी रिमेन मोशनलेस. ते पिल्लू आहे ना मोशनलेस होतं, स्तब्ध होतं ते. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड. त्याला प्रथमोपचार दिला. टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. रक्तस्राव थांबवण्यासाठी त्याला प्रथमोपचार केला त्याच्यावर, पिल्लावर. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रेथ्स वर शॅलो. त्याचा जे श्वासोश्वास होता ना खूप असा तो क्षीण होता, पण ते ब्रीदिंग करत होतं. ते बघून मला चांगलं वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर. मी त्याच्यावरती पाणी शिंपडलं. मेड द बेबी स्टर. त्याच्याने एकदम ते भानावर आलं. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. थरथरत थरथरत ते पिल्लू बसलं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. ते खूप घाबरलं होतं. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग. खूप थरथरायला लागलं. लाईक अ लीफ इन द विंड. वाऱ्यामध्ये पान जसं थरथरतं ना, ट्रेम्बलिंग, सो तसं ते थरथरायला लागलं. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज. त्याचे चमचमणारे डोळे वेल्ड अप म्हणजे भरून आले. WELLED. वेल्ड अप विथ टीयर्स. अश्रूंनी भरून आले. अँड ही स्टार्टेड टू सॉब. ते पिल्लू रडायला लागलं. विथ अ मफल्ड, है ना, थोडंसं हळू आवाजात, दबलेल्या आवाजात ते रडायला लागलं. क्राय. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड. जसं काही माणसाचं बाळ असतं किंवा जसं बाळ असतं छोटं. गुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. जर का एखादा असा अनुभव आला, खूप भयंकर शॉक असा बसला, खूप भीती, तर जसं बाळ रडतं तसं ते पिल्लू रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी एक केळं त्याला सोडून दिलं. विच ही ऍक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी. आणि त्यांनी ते घेतलं. विथ हिज अनस्टेडी हँड. त्याच्या थरथरणाऱ्या हातांनी, कापणाऱ्या हातांनी. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. आणि ते खायला लागलं, पण ते थोडस ते हेजिटेट करत होतं, दबकत होतं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. माझं पूर्ण लक्ष फक्त त्या माकडाच्या पिल्लाला आपल्याला परत कसं काय रिवाईव्ह करता येईल, त्याला थोडी एनर्जी कशी देता येईल, त्याच्यावरती लक्ष होतं. ऑथर म्हणतो, सडनली आय हॅड अन अनकॅनी. अनकॅनी म्हणजे गुड, स्ट्रेंज. स्ट्रेंज आणि कांट बी एक्सप्लेन. मला असं काहीतरी एक मिस्टेरियस, एक अनकॅनी फिलिंग आलं, गुड असं काहीतरी मला एक असं वाटलं. फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड, की कोणीतरी मला बघतंय. सो बिंग वॉच्ड, पॅसिव्ह आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप. पिंजऱ्यातनं मी दूर आलो. अँड लुक्ड अप. देअर सॅट द मदर लंगूर. त्या पिल्लाची आई तिथे बसली होती. ऑन अवर किचन रूफ, वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. मी प्रत्येक जे काही करत होतो ना ते ती सगळं बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ऍज इफ कन्व्हिन्स्ड. ऍज इफ शी वॉज कन्व्हिन्स्ड. तिची खात्री पटली होती दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. was being done, passive voice. Okay. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry. ते रडायला लागलं. A little louder, अजून जोरजोराने, आईला पाहून. I retreated, मी मागे हटलो. त्या दाराच्या मागे आलो मी. रिट्रीटेड म्हणजे मागे हटलो. ऑफ द डोअर ऑफ द कूप. पिंजऱ्याचं दार आहे ना, तिथून मी मागे झालो. टू अलाउ, जेणेकरून त्या आईला ऍक्सेस मिळेल, तिच्या पिल्लाकडे तिला जाता येईल. इमिडिएटली द मदर डिसेंडेड. DESCENDED. डिसेंडेड म्हणजे मूव्ह डाऊनवर्ड्स, खाली येणं. डिसेंड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप. तिने पिकअप केलं काय? तिचं पिल्लू. पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. तिने तिच्या मिठीत घेतलं ते पिल्लू तिचं. द बेबी इन हर आर्म्स. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन. तिने पूर्ण चेक केलं की माझ्या पिल्लाला कुठे काही झालेलं आहे का. टू चेक हिज इंजुरीज. त्याच्या जखमा चेक केल्या. अँड देन कडल्ड. त्याला त्या पिल्लाला तिने मिठी मारली प्रेमाने. हेल्ड क्लोजली हिम टाइटली इन हर बॉसम. तिने छातीशी कवटाळलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस. त्या पिल्लाला पण खूप हायसं वाटलं, समाधान वाटलं, कम्फर्ट वाटलं, पीस वाटलं. इन हर केअरिंग आर्म्स. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. काही वेळ ती माकडीन तशीच बसली. इट वॉज ऑलमोस्ट ऍज इफ शी वॉज पॉन्डरिंग. जणू काही ती विचार करत होती. पॉन्डरिंग म्हणजे थिंक ओव्हर डीपली. ओव्हर हर ऑप्शन्स and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. जणू काही ती विचार करत होते की आता माझ्या पिल्लाचं प्रोटेक्शन कसं करू, पुढे परत जाऊन जर अटॅक केला तर काय करायचं. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लँगूर लुक्ड स्ट्रेट इनटू माय आईज. ऑथर म्हणतोय तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. इवन टुडे, आजही, म्हणजे खूप काळ लोटला, खूप वर्ष निघून गेली. इवन टुडे, आजही, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. शॉवरिंग
शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड, जणू काही ती कृतज्ञता व्यक्त करत होती ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, तिचं पिल्लू मी वाचवलं म्हणून माझ्यासाठी ती कृतज्ञता व्यक्त करत होती. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द, मला खूप भरून आलं, बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ज्या प्रकारे ती फक्त नजरेतनं ती माकडाची ती आई, पिल्लाची आई मला थँक्स म्हणत होती, हे आठवून मला खूप भरून आलं, मी खूप इमोशनल झालो. त्यानंतर पुढे देअर सॅट अ युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे काय, तर इथे युनिव्हर्सल म्हणजे एक्झिस्टिंग एव्हरीवेअर. सो युनिव्हर्सल ऑर एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर. युनिव्हर्सल मदर म्हणजे प्रत्येक आईची तीच भावना असते ना. सो होल्डिंग अ स्ट्रायकन म्हणजे असं की ज्याच्यावरती स्ट्राईक झालाय, ज्याच्यावरती कोणीतरी अटॅक केलाय, त्याचा थर्ड फॉर्म स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. प्रत्येक आईची भावना हीच असते, राईट. सो म्हणून युनिव्हर्सल मदर. देन इन अ फ्लॅश, क्षणार्धात. इन अ फ्लॅश म्हणजे काय, क्षणार्धात. जसं कॅमेराचा फ्लॅश एक सेकंदच पडतो ना तसं. सो क्षणार्धात शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. तिने आपलं पिल्लू आपल्या पोटाला धरलं घट्ट आणि रिच्ड आवर किचन रूफ, आमच्या स्वयंपाकघराच्या रूफ वरती ती पोहोचली. शी सर्वेड द एरिया, तिने जरा सर्वे केला एरियाचा, सगळीकडे व्यवस्थित पाहिलं. फॉर द विशियस, विशियस म्हणजे दुष्ट. फॉर द इव्हिल, विशियस विकेड, विशियस विकेड किंवा इव्हिल दुष्ट. मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे, तिने उडी मारली, लिफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर, जिथे अटॅक झाला होता ना त्याच्या विरुद्ध दिशेने ती निघून गेली, तिने उडी मारली. द ब्रीफ मीटिंग, छोटीशी है ना, छोटीशी मीटिंग होती ती, ब्रीफ एन्काउंटर होतं विथ द मदर अँड द बेबी लंगूर. कन्व्हिन्स्ड मी, माझी खात्री पटली, दॅट इंटरस्पिशीज कम्युनिकेशन. इंटरस्पिशीज म्हणजे एका जातीत, एका प्राण्यांच्या जातीचं कम्युनिकेशन दुसऱ्या एका प्राण्याशी, मनुष्य प्राण्याशी झालेलं दुसऱ्या एका प्राण्याचं कम्युनिकेशन, इंटरस्पिशीज. अँड म्युच्युअल ट्रस्ट, एकमेकांमध्ये असलेला विश्वास. इज इंडीड, नक्कीच, विदाउट अन आयोटा ऑफ डाऊट, अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड. आणि जर का राईट कॉर्ड स्ट्राईक केला, म्हणजे आपण जर का योग्य ते आपण समजून घेतलं, ती लँग्वेज आपण त्यांच्याशी बोललो, त्यांची भावना आपण ओळखली, आपण जर काही रिलेशनशिप प्रस्थापित केलं त्यांच्यासोबत बाय स्ट्रायकिंग द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप हम्स इनटू ऍक्शन. हम्स इनटू ऍक्शन ही एक फ्रेज आहे, त्याचा अर्थ आहे बिकम्स ऍक्टिव्ह. ती एक छानशी रिलेशनशिप तयार होते. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. त्या माकडीने मला दाखवलं, त्या पिल्लाच्या आईने, की फक्त अन्न हे काही माध्यम नाहीये. माणसाचं आणि प्राण्यांचं एकमेकांशी संवाद होण्यासाठी फक्त अन्न हे काही माध्यम नाही, हे तिने मला दाखवून दिलं. त्यानंतर पुढे बघू. बट दॅट देअर वर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड, पण इतरही अनेक मार्ग आहेत की ज्याच्याने आपण एक सुंदर रिलेशनशिप बॉन्ड एस्टॅब्लिश करू शकतो. एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, है ना, त्यांचा विश्वास आपण त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करू शकतो. कंपॅशन, करुणा, सिंपथी, है ना, काइंडनेस, दया. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एक दुसऱ्यांना आपण एकमेकांना अंडरस्टँड करू शकतो, समजून घेऊ शकतो. ऑथर म्हणतो 55 इयर्स लेटर, 55 वर्ष होऊन गेलेत, म्हणून त्यांनी 55 वर्षानंतरही त्याला ही घटना आठवते, म्हणून त्याला एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हटलंय. 55 इयर्स हॅव पास्ड सिन्स दॅट डे, तो दिवस गेल्यावर 55 इयर्स झाले. आय एम नाऊ 70 इयर्स, आता ऑथरचं वय 70 आहे. आय एम नाऊ 70 इयर्स ओल्ड बट आय स्टील फॉन्डली, मला खूप आवडतं ते आठवायला, रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. ऑथरचं नाव आहे तपन मुखर्जी. ओके, आता पुढच्या सेशन मध्ये आपण या चॅप्टरशी, या स्टोरीशी रिलेटेड जे काही बुकमध्ये क्वेश्चन्स दिलेत, वी विल डिस्कस दोज क्वेश्चन्स. आय हॅव रिटन दोज डिस्क्रिप्शन्स फॉर यू विच यू कॅन ऑलवेज यूज इन युअर एक्झाम to score well, right? So we will take a look at how to develop our vocabulary, how to be attractive, how to write appealing answers so that we can score well. So ही series join करत राहा, watch करत राहा, पेन घ्या, notes घ्या आणि have fun studying. Please study hard. Thank you so much.